आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चिचुंद्री कशाला फोन करते मला? हॅलो मॅडम, शुभ प्रभात. काय म्हणताय? आज कशी काय माझी आठवण आली तुम्हाला? काय सेवा करू? तुझी हीच सेवा ना टर्मिनेट करायची वेळ आली. हे लपून वार करणं कधी थांबवणार आहेस तू? म्हणजे साहेब लपून वार करत नाही कधीच कुणावर. समोरासमोर डायरेक्ट नियम धरते. डायरेक्ट समोरासमोर हिम्मत आहे का तुझ्यात तेवढी? नाही. तुला काय वाटतं हे जे काही लपून छपून माझ्या घरच्यांना घाबरवती असे मला कळत नाहीये? मी काय नाही केलंय. तुमचा गैरसमज झालाय. गैरसमज? तुझ्या कारस्थानांची पोथी वाचली मी, त्यामुळे मला नको सांगू. इथून पुढे जर माझ्या घरच्यांना अजून घाबरवलंस ना तर मग तर काय? तर काय? धमकी देत आहे? ते पण साहेबला? धमकी द्यायचं काम नाहीये माझं. यावेळी डायरेक्ट ऍक्शन घेईन मी. त्यामुळे माझ्या घरच्यांपासून लांब राहा, तेच तुझ्यासाठी चांगलं. मी का करेन तुझ्या विरुद्ध प्लॅन? मी तर तुझ्या नाका खालून तुरुंगातून निघाले ना, आणि तुझ्यासारख्यांना मी विचारत सुद्धा नाही. मला वेळ नाही लागणार आहे तुला परत आत टाकायला. त्यामुळे आधीच सांगते, आधीच सावध हो आणि हे सगळं बंद कर. मॅडम मॅडम म्हणून मान दिला तर लय सोडायला लागली का तू? हे बघ साहेब, तुझं जे काही येते माझ्यापाशी, आपल्या दोघांचं वैर तर या सगळ्यात माझ्या घरच्यांना इन्व्हॉल्व करू नकोस. तुला शेवटचं सांगते. घाबरले घाबरले घाबरले. ठेवू का आता फोन? ठेवू? हेल्प हेल्प हेल्प. हॅलो. चिचुंद्रीने बहुतेक ऐकलं वाटते. हेल्प हेल्प. सावी, तुला छान कार्टून लावून देतो. हा, मग आपण छान जेवूया, तुला बरं वाटेल. एक मिनिट. सावू ऐक, हे बघ, तू अख्खी प्लेट फिनिश केली ना आणि त्यानंतर गोळी घेतली ना, तुला खूप बरं वाटेल. मला भातात तूप पाहिजे. तूप पाहिजे? 2 मिनिटं, मी लगेच आणतो. हा, तूप किचन मध्ये असेल ना? 2 मिनिटं बा. 2 मिनिटं ह्याच्यावर लक्ष ठेवा. मी किचन मधून तूप घेऊन आलो लगेच. जाऊ, मी आलो ना लगेच. 2 मिनिटात आलो. बाकी काही असो, पण सावेवरची ह्याची माया खरी आहे. तिच्यासाठी का होईना पण चांगला वागतोय हा. तूप कुठे गेलं? अरे तर तेल आहे. अरे तूप कुठे गेलं? तूप तूप तूप. थांब. ती मुलगी मदतीसाठी हाक मारत होती. मला राहून राहून असं का वाटतं की हा योगायोग नाहीये. धनंजयने ज्या मुलीला ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये, जिचा मला फोटो नाही बघता आला, ती बाई सुद्धा आयसीयू मधून गायब झाली होती. माझ्या घरी गेट वरती जी बाई चौकशी करायला आली होती, जिने सावीचं नाव घेतलं होतं, ती आणि हा मुलीचा आवाज. मला असं का वाटतं की ही मुलगी म्हणजे
अनु मॅडम असू शकते. नाही, त्या अनु मॅडम असो किंवा नसो, आता त्या मुलीच्या मदतीला जाणं मला जास्त गरजेचं आहे. नाही, मला आता तिकडे जायला पाहिजे. दादा, युटर्न घ्या. हॅलो अनिशा. थँक्यू. आणि सॉरी, थोडा पसारा झाला. हा, तसं कसं आहे ना आदित्य, आपण शोधत असलेली गोष्ट समोर असून पण जेव्हा आपण दुर्लक्ष करतो की नाही, तेव्हा मग आयुष्याचा गुंता होतो आणि सगळा पसारा होऊन बसतो. बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे आयुष्यात पसारा असला की समोर असलेलं सुख सुद्धा माणसाला दिसत नाही. नेमकं काय म्हणायचंय तुला? हे बघा, मला जे काही म्हणायचंय ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही आणि मला बोलायचा हक्कही नाहीये, पण तरीही सांगतो मी. तुम्हाला काय हवंय? सुंदरीने सुखाने जगावं, सुखाने संसार करावा, हीच चिंता आहे ना तुम्हाला? हीच हुरहुर लागली मनाला, आणि म्हणून तुम्हाला समोर असलेलं सुख सुद्धा दिसत नाहीये. म्हणजे बघा ना, सावी माझ्यासोबत किती आनंदी आहे आणि मी सुद्धा तिच्यासोबत किती आनंदी आहे. मग प्लीज आम्हाला एकत्र राहू द्या. मला मान्य आहे की मी लायक नाही आहे त्याच्या, पण मी बदललोय हो, खरंच सांगतो. कारण आज मी आपलं म्हणू शकतो, माझं म्हणू शकतो असं एकही नातं माझ्याकडे टिकलेलं नाहीये. बाप, आई, ताई, माझा जवळचा मित्र सगळे माझ्यापासून दुरावले. पण जेव्हा मी सावीकडे बघतो तेव्हा असं वाटतं की माझ्या जगण्याला एक उमेद आहे, जगण्यासाठी एक कारण आहे. सकाळी उठल्यावर माझ्याकडे एक रिझन असतं की मी घराच्या बाहेर पडावं किंवा रेडी व्हावं, जगावं. कशाबद्दल बोलतेस तू? कळतंय तर विचारतेस? मी तर आपलं सहजच म्हणाले होते. धनंजयला फोन लाव. त्यांनी नाही उचलला की कळेल तुला माझ्या म्हणण्याचा अर्थ. नाही उचलला का? आता तू बोलवलं म्हटल्यावर सुसाट सोडली असेल गाडी गड्यानं. पण ब्रेकच लागला नसेल तर? तरी म्हटलं होतं साहेब बरोबर रेस लावायची नाही, साहेबच जिंकणार आणि तुमचा कपाळ मोक्ष होणार. लगाम नसलेल्या घोड्यासारखे उधळला होतात ना. घ्या आता आयुष्याचा रस्ताच संपला. मी तुला आधी सांगितलं माझ्या घरच्यांपासून लांब राहा. आणि आता धनंजयला काही झालं ना तर मी तुला गोळी मारेन.
अरे बाप रे बाप, लग्नाचा नवरा घरी आहे तरी प्रियकरासाठी केवढा जीव तुटतोय मॅडमचा. आय आय गो, प्रेम आंधळ असतं हे खरंय हो. साहेब तोंड सांभाळ. थांबा. काय झालं? ब्रेक फेल झाला? ब्रेक फेल तर तुझ्या प्लॅनिंगचं झालंय. वेळेवरती ड्रायव्हर सोबत मी सीट चेंज केली ना, म्हणून वाचलोय. तुझं काय आता? सुंदरी मॅडमना या घराची झडती घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. कलेक्टर मॅडम, तुम्ही तुमची कारवाई सुरू करा. आणि हा, तुम्हाला काहीही मदत लागली तर माझा स्टाफ कोऑपरेट करेल तुम्हाला. थँक्यू. सावंत, या सगळ्यांचे मोबाईल काढून घ्या. साहेब, मोबाईल. तुला लय महागात पडणार आहे. माने. येस सर. हिच्या सगळ्या पंटरला बाजूला घे. हो सर. चला बाजूला या. अरे ये इकडे. बाजूला या इकडे. या घरामध्ये एका मुलीला डांबून ठेवलंय का? घर पिंजून काढा. एकही कोपरा सोडू नका. येस सर. घोरपडे मॅडम. येस सर. यांच्यावर लक्ष ठेवा. खाली बसा मॅडम.
कुठे आला? चला आतमध्ये. नाही, कोणीच नाही सापडलं. मग आपण एकत्र असू किंवा नसू. थांबा. तुम्हाला खरंच वाटतंय की माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये? हे बघा, ऑनेस्टली सांगायचं झालं तर झालो होतो मी तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह. पण मग आता तरी खात्री पटली आहे ना? पण सुंदरी अहो, हे असं किती दिवस चालू राहणार आहे? म्हणजे मला त्या आदित्याचं नाही पटत आहे की तो तुमच्या घरी येऊन राहतोय. पण मलाही हे पटत नाहीये. आणि आता तर मला असंही वाटायला लागलं की आदित्य फक्त माझं लग्न मोडायला किंवा फक्त सावीसाठी नाही आलेला. नक्कीच त्याचा अजून काहीतरी हेतू आहे. काय वाटतंय तुम्हाला? काय हेतू असेल त्याचा? माहित नाही, पण तुम्हीच बघा ना. आदित्य ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतोय त्या शाळेचा ट्रस्टी कोण आहे? साहेब. एक्झॅक्टली. दुसरीकडे जसं मला वाटतंय की मध्यरात्री आलेली ती बाई, तुम्ही ऍडमिट केलेली बाई आणि आता ही किडनॅप केलेली बाई, या तिघी जणी नाहीये, ही एकच बाई आहे, अनु मॅडम. आणि मला राहून राहून असं वाटतंय की साहेब आणि आदित्य या दोघांनी मिळून हे प्लॅनिंग केलं. असं असूही शकतं ना? युअर राईट. आपण आदित्यला इंट्रोगेट करू शकतो, म्हणजे त्याला बोलतं करू शकतो आपण. पण आपल्याला असं नाही करता येणार, कारण सावी आदित्यशी खूप अटॅच्ड आहे. उद्या जाऊन आपल्याकडून काही मागे पुढे झालं तर सावीला ह्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यापेक्षा बघा, मी आदित्यवरती लक्ष ठेवू नये. मी नक्कीच शोधून काढेन आदित्यचं आणि साहेबचं काय कनेक्शन. तुम्ही फक्त मला थोडा वेळ द्या. हे बघा सुंदरी, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण वेळ हातातून निसटणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर आपण कामात तर जिंकू, नात्यामध्ये हरू. धनंजय, मला आपलं नातं प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे, पण मी माझ्या कर्तव्यासमोर नतमस्तक आहे. मला फक्त 3-4 दिवस द्या. माझ्यावर विश्वास ठेव, कारण माझ्यासाठी तीच मोठी शक्ती आहे. कोण आहे तुम्ही? सुंदरीला सांगायचं शहर सोडून जायला. लक्षात ठेवायचं, सगळ्यांना ढगात पाठवणार आणि पहिला तुला. कोणा तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला?
कृष्णा ओकेच नाही? कोण होते ते आणि का मारत होते? माहित नाही मला. माझ्या बाईकच्या आडवी गाडी घातली त्यांनी आणि मारायला सुरुवात केली. कालच नाही मला. ठीक आहे उठ चल. हॅलो. हो हो नाही चालेल, तुमची फाईल झाली कंप्लीट. अनिशा बोलेल तुम्हाला. हो चालेल ठीक. अरे कुणी मारलं तुला एवढं? अरे तुझा जीव गेला असता तर. अरे भाऊजी काय प्रकार आहे सगळा? भाऊजी सांगतो सांगतो शांत व्हा. गुडघ्यात किती फुटले, रक्त यायला लागले, किती मारलंय त्यांना. आणि गुंडे म्हणत होते की सुंदरीला हे शहर सोडून जायला सांग. सरे हे सगळं लय भयंकर आहे ग बाई. आम्हाला लय भीती वाटायला लागली आहे ग. एक 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 मिनिट एक मिनिट. भाऊजी मला तुम्ही सांगा नेमकं काय घडलंय? सुंदरी मी ऑफिस मधून घरी येत होतो तेव्हा रस्त्यात माझ्या बाईकच्या आडवी एक गाडी आली. त्यावरून 3 जण उतरले आणि मला काय कळायच्या मला मारायला लागले. तुम्ही सगळ्यांनी जो पुतळा बघितला होता ना सुंदरीच्या रूम मध्ये, त्याच्यावर जसा मास्क होता तसाच अगदी मास्क एका माणसाने घातला होता आणि तो मला मारत होता. तो म्हणाला की सुंदरीला हे शहर सोडायला सांगा आणि जर तिने तसं केलं नाही तर तो सगळ्यांना संपवेल. आणि सगळ्यात आधी मला. तो मला मारणार इतक्यात आदित्य तिथे आला आणि त्याने मला वाचवलं. तो जर आज तिथे. एक मिनिट. सावी नीट बघा, हीच आहे का ती बाई? ही माझी वाईफ मानसी देशपांडे. मी नाही ओळखत या बाईला. ही नव्हती ती बाई आई. सावी तुला आठवतंय माझ्यासोबत स्कूलमध्ये एक मॅडम आल्या होत्या, त्यांना तू आवडली होतीस, तुला त्या आवडल्या होत्या, आठवतंय का? का त्या परत येणार आहेत का? बोलवा ना मग त्यांना परत प्लीज. बोलवा ना बाबा. तुम्ही बोलवणार आहात का? तुला भेटायचंय त्यांना? हो. मग त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. जर तुला कोणी विचारलं असा फोटो दाखवून की ह्या त्या मॅडम आहेत का किंवा ह्या मॅडमना तू कधी भेटली आहेस का, तर तू काय सांगणार? इथे ह्याच मॅडम आहेत. नो रॉंग. तू सांगायचं नाही ह्या त्या मॅडम नाही आहेत किंवा मी यांना कधी भेटली नाही. असं का म्हणायचं? आई बोलली की कधी खोटं नाही बोलायचं. हो बरोबर आहे, पण तुला थोडस असं खोटं बोलावं लागणार का माहितीये? पण का? कारण ते एक सिक्रेट आहे, एक गंमत आहे. गंमत? मग चालेल. तुम्ही सांगितलं ना मग तसंच करेन मी. प्रॉमिस? प्रॉमिस. आणि प्रॉमिस तोडलं तर देव बाप्पा कान कापतो.
गुड गर्ल. सावी, नीट आढळण्याचा प्रयत्न कर ना. म्हणजे अशीच उंच गोरी गोरी अशी होती का ती बाई? बघ ना, नीट 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 बघ एकदा, म्हणजे तुला कळेल. नीट बघ. नाही आई, या नव्हत्या त्या बाई. अरे वा, काय चाललंय साऊचं? ओ क्रेयॉन्स वगैरे काढलंय, ड्रॉइंग करते आमची साऊ. मग साऊ काय गप्पा चाललेल्या? बाबा, तुमची ती शाळेतली बायको होते ना? माझ्या शाळेतल्या बायको बद्दल? माझी कुठली? अगं, ही सावी ज्यांच्याबद्दल बोलते ना, त्या आमच्या मॅडम आहेत. शाळेमध्ये ड्रॅमॅटिक्स आणि डान्सच्या हेड आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात मुलांसाठी. नेहमी काही ना काहीतरी असतं. कधी आम्ही स्किट्स करतो, कधी काय. तर ह्यांच्या क्लासरूम मध्ये सावीच्या आम्ही एकदा स्किट प्रेझेंट केली होती. त्यामध्ये त्या बायको होत्या, आम्ही नवरा होतो. तर ही समजते त्या माझ्या बायको आहे. त्यांनी तुला काहीतरी आय गेस हेअर पिन दिली होती ना, आणि तू त्यांना परोटा खाऊ घातला होता. काय पण ते, एक मिनिट. वा 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 वा. सावी, ड्रॉइंग तू काढलंयस? माल काढलंय सावी. हॅपी फॅमिली. एवढं गोड ड्रॉइंग काढलंय ना सावी तू. ब्युटिफुल. तुला सांगू, एवढं छान पेंटिंग काढलंय ना तू, की आता देवाला प्रार्थना कर आपली हॅपी फॅमिली कधीच तुटू नये. चल कर कर कर, देवाला प्रार्थना कर. धनंजय, मिळाला फोटो? मिळाला असेल तर प्लीज लवकर सेंड करा ना. आय एम सॉरी, ते काही फोटोज डिलीट झालेत. माहित नाही कसं. ठीक आहे, हरकत नाही. त्याला तुम्ही काय करू शकता. बरं, मी काय म्हणते, मी ना तुम्हाला माझ्याकडे जो फोटो आहे मॅडमचा तो पाठवते. हॅलो 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 धनंजय. हॅलो. रेंजला पण आत्ता जायचं. हॅलो 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 हॅलो. नॉट रिचेबल. बॅटरी डेड झाली असेल. उद्या सकाळी बोला. मी एक काम करते, मी त्यांना मॅडमचा फोटो पाठवते. म्हणजे जेव्हाही रेंज येईल ना, तेव्हा त्यांना तो फोटो पोहोचेल. अरे, तू अजून तयार का झाला नाही शाळेत जायला? पापा, या मॅडमचा फोटो तुमच्या फोन नाही कसा? तू ओळखतो यांना? हो, हे तर एडी सरांचे बायको आहेत. अरे तू मला सांग, तू खरंच ओळखतोय ना? यांनाच बघितलेलं तू नक्की? अरे शुअर? हो. अरे मला नक्की सांग, काय झालं? बाबा, हे आमच्या शाळेत आल्या होत्या एडी सरांबरोबर. एडी सरांनी स्वतः भेट करून दिलेली आमच्या सोबत, त्यांची बायको म्हणून. तुमचं काही बोलणं झालं? हो, आणि ते
खूप वेळ आमच्याशी बोलत होते. काय करून बसले मी हे, पण काय करणार होते. साधना ताईंचा माझ्यापेक्षा जास्त हक्क आहे धनंजय तुमच्यावर. त्यांनी खूप सोचलंय तुमच्यासाठी. मुलीच्या मृत्यूचं दुःख घेऊन तुमच्यासाठी उभ्या राहिल्यात त्या. त्यांना कसं दुखवणार होते मी, आणि तुमच्याच प्रेमाची शपथ घातली त्यांनी मला. सॉरी धनंजय, पुन्हा एकदा तुम्हाला न विचारता निर्णय घेतलाय, आणि हाही निर्णय तुम्हाला आवडणार नाही हे माहिती आहे मला. ती सतत कोणाचं तरी नाव घेते. कुठलं ना? सावी. आई थांब, मला माझा बाबा मिळाला. या लग्नामुळे सावी माझ्यापासून दुरावणार असेल तर मला नाही करायचंय लग्न. आदित्य फक्त माझं लग्न मोडायला किंवा फक्त सावीसाठी नाही आलेला. नक्कीच त्याचा अजून काहीतरी हेतू आहे. आणि मला राहून राहून असं वाटतंय की साहेब आणि आदित्य त्या दोघांनी मिळून हे प्लॅनिंग केलंय. आणि माझी अजिबात इच्छा नाही की दोन शब्द हसत खेळत बोलली असेल, खांद्यावरती असं डोकं ठेवून 2 टिपं गाळली असतील, तुला वाटलं खरं प्रेम आहे. आता जेव्हा अख्खाच्या अख्खा आधार स्तंभ उभा आहे, मग तिने तो आधार झिडकून टाकला, बस, बाकी काही नाही. ओ ओ ओ कुठे आला? ओ डीसीपी साहेब, तुला खरं सांगू का, मी सावीचा खरा बाबा आहे, मी सुंदरीचा खरा नवरा, आणि एवढंच काय, सुंदरीचा खरा प्रेम सुद्धा मी आहे. तू काय केलं? म्हणून मी तुला सांगतोय, सोड, मला जाऊ दे. अरे भर मंडपात ती मला हात पकडून घेऊन गेली तेव्हा कळलं नाही का रे तुला खरं प्रेम कोणावर आहे? दारुगड. काय करणार दारुगड? ए तू 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 ऐक, मध्ये तू एक काम कर, जा ऑफिसमध्ये जा आणि शांत बस. हा, ऑफिसमध्ये जाऊन शांत बस, नाहीतरी काय करतोस तू? शांत असता बसतो. मी भर मंडपात आलो, तू काय केलंस? काही नाही केलं, तू शांत बसून होता. मी तुझं लग्न तोडलं, तू काय केलं? काही नाही, तू शांत बसून होतास. मी तुझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन गेलो, तू काय केलं? काही नाही, असं शांत बसून होता. अरे मी सुंदरीच्या बंगल्यातच नाही, बेडरूम मध्ये पण शिरलो. सेल्फी पाठवलेला आठवत का? सेल्फी मी बेडरूम मध्ये शिरलो, तू काय केलं? बेडवर शिरलो, काय केलंस तू? काय होणार? दार उघडून काय नाही होणार. बघ तुझा माणूस पण तुझं ऐकत नाही. बघ तुझा माणूस तुझं ऐकत नाही. काय करणार उघडून? अरे बाहेर आतून बोललं ते बस नव्हतं का? जवळून ऐकायला आलायस मग. धनंजयला कळत कसं नाही? असं केल्याने गुंता असून वाढणार आहे, सुटणार नाहीये. पण हे उचलत नाही. दादा प्लीज जरा लवकर झाला. उठ चलिए, उठ चल.
सही करायची चल रे, उठ चल, सही कर चल. चॅलेंज करतो मी. यात जे काही लिहिलंय ना ते सगळं खरं आहे. तरी साईन नाही करत मी. जा. अरे तुझ्या तर बरं झालं आलात. तुम्हीच काय ते प्रश्न विचारायला. मी इथे प्रश्न विचारायला नाही, आदित्यला सोडून घेऊन जायला आले. काय बोलताय तुम्ही? गुन्हा केलाय त्याने. कोणत्या चार्ज खाली किंवा गुन्ह्याखाली अटक केले तुम्ही त्याला? ऑन ड्युटी ऑफिसर वरती हात टाकलाय त्याने. आणि ते का? त्याने हात उचलावा म्हणून काहीही करता येऊ शकतं. आणि या केस बाबतीत असंच काहीतरी झालं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला. सोडा त्याला. काय बोलताय तुम्ही? काय झालंय? काही नाही, मी फक्त माझं कर्तव्य करते. मला वचन दे सुंदरी, काहीही झालं तरी तू धनंजयच्या आयुष्यात परत येणार नाहीस. नाही सोडू शकत. संशयित येतो. बर, संशयित म्हणून तुम्ही त्याला चौकशीला आणलं आणि त्याच्यावरती हात उचलताय. तुमचं हे वागणं नियमात बसत नाही, तुम्हाला माहित नाही. किती वर्ष झालं नोकरी करताय तुम्ही? त्याने आत्ताच सगळे गुन्हे कबूल केलेत की अनुला गायब करण्यामागे त्याचा आणि साहेबचा हात आहे म्हणून. पण असं लेखी दिलंय का त्याने? नाही ना? मग कशावरून तो दोषी आहे? ज्या जखमी बाईला मी ऍडमिट केलं होतं ती अनु आहे हे तरी सिद्ध झालंय ना? नाही, यावरून हे सिद्ध होतं की अनु मॅडम जिवंत आहे. याच्यावरून हे सिद्ध होत नाही की अनु मॅडमची ती अवस्था याने केली आहे. हा हा आदित्य हा एडी सर म्हणून वावरत होता तेव्हा स्वतः बायको म्हणून अनुला घेऊन शाळेत आला होता. आरोहने फोटो पाहिला आणि त्यांनी ओळखलंय ती अनुच होती. हीच आहे का ती बाई? नाही आई, या नव्हत्या त्या बाई. आता बोला, की आरोह पण खोटं बोलतोय? बोला ना. आरोह खोटं बोलतोय असं मी म्हणणार नाही, पण तो लहान आहे, त्याचा गैरसमज होऊ शकतो ना. पण तुम्ही फक्त आरोहच्या सांगण्यावरून तुम्ही याला संशयित म्हणून घेऊन आलात. फक्त त्याची चौकशी केली असती तर ठीक आहे, मी समजून घेतलं असतं. पण तुम्ही कन्फेशन वरती जबरदस्ती त्याला सही करायला लावताय, हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं नाहीये का? कृपा करून त्याला सोडा. तुमच्या सगळ्या स्टाफ समोर मला नियम समजवायला लावू नका. हे तुम्ही बोलताय? माझाही विश्वास बसत नाही. पण कसं सांगू धनंजय, एका बाजूनी सावीसाठी आणि दुसऱ्या बाजूनी साधनाताईंसाठी असं वागणं भाग आहे मला. या आदित्यसाठी तुम्ही मला कायदा दाखवताय आणि माझा अपमान करताय माझ्या स्टाफ समोर. माझ्याशी भांडताय, मला चुकीचं ठरवताय तुम्ही. याने आपलं लग्न मोडलंय,
अनुला किडनॅप केलंय आणि मला पूर्ण खात्री आहे